हॅलो गाईज, वेलकम टू अवर फूडीज चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत जी अतिशय डिलिशियस व खायला चविष्ट वाटणारी एक करी रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी एका कढईमध्ये अर्धा लोटा पाणी घालून त्याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे. पाण्याला उकळी आली की लगेच त्यात 3 वाट्या ठेवून त्यात थोडं बटर लावा. यात तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. व अंडे फोडून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टमाटर, सांबार व लाल मिरच्या घालून त्याला शिजवून घ्या. अंडे शिजतपर्यंत एका मिक्सरच्या जारमध्ये थोडे शेंगदाणे, एक चिरलेला टमाटर, थोडी कोथिंबीर घालून त्याला मिक्सरमध्ये पिसून घ्या. तोपर्यंत अंडे सुद्धा छान आपले शिजलेले आहेत. यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या. कढईमध्ये पाणी काढून त्यात तेल घाला. तेल गरम झाला की 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी व 7 ते 8 लसणाच्या कळ्या टाकून शिजवून घ्या. त्यानंतर लगेच त्यात असे लांब लांब बारीक चिरलेले कांदा घाला. कांदे छान शिजले की जो पेस्ट आपण तयार केलेला होता तो त्यात घाला व त्याला पण छान शिजवून घ्या. त्यात 5 ते 7 लाल मिरच्या घाला व त्यांना पण छान शिजवून घ्या. त्यानंतर काही बेसिक मसाले आपण ॲड करूया. स्वादनुसार तिखट, नमक, हळद व एक्स मसाला घालून त्याला सुद्धा छान शिजवून घ्यायचे. मसाले छान शिजले की त्यात अर्धा लोटा पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. उकळी येताच जे एग्स आपण बेसिक व्हेजिटेबल्स टाकून तयार केलं होतं ते त्यात घाला व 5 मिनिटं त्यांना शिजवून त्यात कोथिंबीर घाला व गरमागरम सर्व करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व तुम्ही सुद्धा ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.